नमस्कार, आपण पाहतात युगांतर महाराष्ट्र न्यूज. पावयाचे काही ठळक घडामोडी बातमी. उल्हासनगरतून आहे. मालमत्ता कर थकबाकीदाराची मालमत्ता जप्त, पाणी व वीज कनेक्शन तोडण्यात आले. कर विभागाची कडक कारवाई, महापालिकेची मोठी कारवाई. 7.72 लाखाची थकबाकी. उल्हासनगर महापालिकेने मालमत्ता कर व थकबाकीदारावर कडक कारवाई सुरू केली आहे. शुक्रवारी DB मोरे चौक या टेलिफोन एक्सचेंज जवळ असलेली मोठी मालमत्ता सील करण्यात आली आहे. सोबतच मिळकतीचे पाणी कनेक्शन तोडून वीज कनेक्शन तोडण्याचे पत्र विभागाला दिले आहेत. महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांच्या सूचनेवरून कर विभागाने ही कारवाई केली. उपकर निर्धारक आणि संकलक नीलम कदम, सचिन वानखडे आणि मनोज गोखलानी यांच्या नेतृत्वाखालील पथक घटनास्थळी पोहोचले. जयराज कल्याणी आणि इतरांच्या नावावर ही मालमत्ता नोंदणीकृत असल्याचे सांगितले जाते. त्यावर 7,72,000 रुपयांचे मालमत्ता कराची थकबाकी आहे. महापालिकेने अनेकदा नोटीस पाठवूनही कर भरला नाही, त्यामुळे पाऊल उचलावे लागले. नीलम कदम म्हणाले की मिळकतीचे 12 ते 15 झोपड्या बांधल्या असून प्रत्येक वेळी नोटीस देऊनही मालकाचे नाव देण्यास टाळाटाळ केली जाते. 2010च्या नोटीसनुसार ही मालमत्ता 40 चौरस फूट होती, मात्र नुकत्याच केलेल्या मजबूत 3 लाख चौरस फूट असल्याचे आढळून आले आहे. अशा स्थितीत मालमत्ता कराच्या रकमेत मोठी वाढ होऊ शकते. सर्व थकबाकीदारांनी कर भरून महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन नीलम कदम यांनी केले आहे. कर भरण्यात दिरंगाई करणाऱ्या थकबाकीदारावर त्वरित कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे. पालिकेकडून जी कारवाई करण्यात आली आहे, काय सांगता? नमस्कार, मी नीलम चंद्रकांत कदम, करनिर्धारक व संकलक, उल्हासनगर महानगरपालिका. माननीय आयुक्त तथा प्रशासक श्री विकास ढाकणे सर आणि माननीय अतिरिक्त आयुक्त श्री जमीर लेंगरेकर सर यांच्या आदेशानुसार मालमत्ता कर थकबाकीदारांवरती कारवाईची मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने मालमत्ता चलता नंबर 212/212/1 शीट नंबर 76 या मालमत्तेसाठी माहे ऑक्टोबर 2024मध्ये अटॅचमेंटची नोटीस देण्यात आली होती. परंतु 4 महिने उलटून देखील सदर मालमत्ताधारकाने अद्यापपर्यंत मालमत्ता कराचा भरणा केलेला नाही आहे. त्या अनुषंगाने आज रोजी सदरची मालमत्ता अटॅच केलेली आहे. तरी सदर मालमत्ताधारकास विनंती आहे की लवकरात लवकर सदर मालमत्ता कराचा भरणा करावा आणि पुढील कार्यवाही टाळावी. धन्यवाद.